आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत थरारक, रहस्यमय आणि म्हणजे एकदम अंगावर काटा आणणाऱ्या अशा साहित्यिक उतार्याच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. नक्कीच. आणि आजचा विषय खरोखरच खूप वेगळा आहे. हो ना. आज संदर्भासाठी जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ते आकाराने खूप छोटे आहे. म्हणजे केवळ एक पान. बाजिंद नावाच्या गाजलेल्या कादंबरीतील हे 51वे पान आहे. अगदी एकच पान. पण या एकाच पानावर लेखकाने जो थरार, जी उत्कंठा आणि मानवी मनाचा जो गुंता उभा केला आहे तो थक्क करणारा आहे. खरंय. आणि आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त काहीतरी रंजक कथा सांगणे हा अजिबात नाही. तर मध्ययुगीन काळात प्रत्यक्ष मृत्यूसमोर उभा असताना एका गुप्तहेराची मानसिकता कशी असते हे आपल्याला पाहायचे आहे. हो, आणि अतिशय कठीण परिस्थितीत मानवी शरीर आणि मन एकमेकांना कशी साथ देतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अगदी. भयावह निसंदापुढे माणसाचे कसब कसे फिके पडते या सर्व मानसशास्त्रीय पैलूंचा शोध घेणं हा आपला आजचा मुख्य उद्देश आहे. एका अंधाऱ्या, गुदमरवून टाकणाऱ्या गुहेतून सुरू होणारा हा प्रवास अत्यंत गूढ अशा जंगलात जातो, जिथे प्रत्येक पाऊल मृत्यूच्या दिशेने पडत असल्याचा भास होतो. बरोबर. मध्यवर्ती पात्र खंडेराव एका भयानक संकटात सापडला आहे. चला तर मग हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे हा उतारा केवळ ऐतिहासिक थरार कथेचा भाग नाहीये. मध्ययुगीन काळातील हेरगिरी, मानवी मनाची अथांग भीती आणि या सगळ्यावर मात करणारी एक अफाट निष्ठा यांचा अत्यंत सुरेख संगम या 51व्या पानावर लेखकाने साजला आहे. आपण जेव्हा हे वाचतो तेव्हा केवळ बाहेरच्या जगातील संघर्ष दिसत नाही, तर पात्राच्या आत त्याच्या मेंदूत सुरू असलेले वादळही जाणवते. हेरगिरीच्या जगात शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक कणखरपणा, ज्याला आपण सायकोलॉजिकल रिझिलियन्स म्हणतो, तो किती महत्वाचा असतो हे यातून समोर येते. खरंय. जेव्हा निसर्गाची अक्राळ विक्राळ रूपे आणि अज्ञात धोके समोर येतात तेव्हा एका कसलेल्या हेराचीही कशी कसोटी लागते हे लेखकाने अत्यंत बारकाईने टिपले आहे. लेखकाने वापरलेले शब्द, उभी केलेली दृश्य आणि आवाजांचे सूक्ष्म बारकावे हे सर्व काही वाचकाला थेट त्या अंधाऱ्या जंगलात नेऊन उभे करतात. हो, कथेच्या अगदी सुरुवातीच्या दृश्यापासूनच हा ताण आपल्याला जाणवायला लागतो. खंडेराव एका अत्यंत अंधाऱ्या गुहेतून वाट काढत आहे. लेखकाने तिथे एक फार सूचक वाक्य वापरले आहे. एक एक पाऊल तोलून मापून टाकत खंडेराव आत जाऊ लागला. तोलून मापून टाकत. हो, गुहेतील पाणी आता संपले आहे आणि कोरडी जमीन लागली आहे. हा जो बदल आहे ना, पाण्यातून जमिनीवर येण्याचा, तोच मुळी एका नव्या धोक्याची चाहूल देणारा वाटतो. बराच वेळ चालल्यावर त्याला त्या गुहेच्या बाजूला एक मंद प्रकाश दिसू लागतो. बरोबर. आता प्रकाशाचा किरण दिसल्यावर कोणालाही हायसे वाटेल, पण खंडेराव गाफील नाहीये. अजिबात नाही. त्याच्या एका हातात तलवार आहे आणि दुसऱ्या हातात त्याने खंजीर पेलून धरला आहे. तो अत्यंत सावध पावले टाकत त्या गुहेतून बाहेर येत आहे. पण इथे मला एक विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? म्हणजे प्रकाशाकडे जाताना माणसाला सुरक्षित वाटायला हवे, पण खंडेरावाची सावधगिरी मात्र दुप्पट वाढली आहे. हे एका हेऱ्याचं व्यावसायिक कसब आहे की त्याला पुढे वाळून ठेवलेल्या संकटाची जाणीव झाली आहे? मला वाटतं हे दोन्ही असू शकते. येथे आपण खंडेरावाच्या तत्कालीन शारीरिक आणि मानसिक स्थितीचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. बघा, सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला आहे हे उतार्यात स्पष्ट केले आहे. म्हणजे रात्र झालीये. अगदी. म्हणजे आता जो काही मंद प्रकाश आहे तो केवळ अंधाराची खोली वाढवणारा आहे. प्रकाशातून अंधारात जाताना माणसाचे डोळे जसे सरावतात, तसाच अंधारातून अंधुक प्रकाशात येतानाही एक वेगळाच धोका असतो. कारण तुम्ही लपलेले राहण्याऐवजी दृश्यमान होता. अगदी बरोबर. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खंडेराव जखमी आहे. मध्ययुगीन काळातील मोहिमांवर असताना, पाठीशी कोणतीही वैद्यकीय मदत नसताना, शरीरातून रक्त वाहत असतानाही चालत राहणे ही साधी गोष्ट नाही. बापरे. हो. पण तरीही तो तिथे का आला आहे? त्याचं ध्येय एकच आहे, सावित्रीचा शोध. हे ध्येय त्याच्या सर्व शारीरिक वेदनांवर मात करत आहे. जेव्हा एखाद्या उच्च ध्येयाने किंवा तीव्र भावनेने माणसाचं मन पछाडलेलं असते तेव्हा मेंदू शरीराला वेदना विसरायला भाग पाडतो. शरीर साथ सोडत असले तरी मन त्याला पुढे ढकलत राहते, असेच ना? हो, खंडेरावाच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे. हे अगदी आजच्या काळातील परिस्थितीशी जोडून पाहता येईल. म्हणजे आधुनिक जीवनात जेव्हा आपण एखाद्या अत्यंत कठीण ध्येयाच्या मागे धावत असतो, मग ते एखादा व्यावसायिक आव्हान असो किंवा वैयक्तिक संकट, तेव्हा शरीराची थकबाकी जाणवत नाही. खरंय. तोच नियम खंडेरावाला लागू होतोय.
ती वेदना आणि ते ध्येय घेऊन जेव्हा तो त्या गुहेच्या बाहेर पडतो तेव्हा समोर जे दृश्य उभं राहते ते भयानक आहे. तो एका घनदाट अरण्यात प्रवेश करतो. तिथे रात्रपक्षी भिरभिरत आहेत. हां, वातावरणाची निर्मिती. हो, लेखकाने वातावरणाची जी निर्मिती केली आहे ती खरोखरच दाद देण्यासारखी आहे. नुसते जंगल नाही, तर त्या जंगलात मेंदूला झिंझुण्या आणणारा रातकिड्यांचा कर्कश आवाज आहे. हा आवाज इतका मोठा आणि सलग आहे की तो माणसाच्या विचारांची साखळीच तोडून टाकतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे हा कर्कश आवाज केवळ एक पार्श्वभूमी आहे की तो निसर्गाच्या एका मानसशास्त्रीय युद्धाचा भाग आहे? येथे एक अत्यंत रंजक आणि लक्षवेधी गोष्ट अशी आहे की खंडेराव हा कोणी सामान्य माणूस नाही. तो छत्रपतींच्या गोट्यातील एक कसलेला अनुभवी हेर आहे, ज्याने अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. अनेक शत्रूंना तो सामोरा गेला आहे. हो, साहजिकच आहे. शत्रूच्या छावणीत शिरून माहिती काढणे, मानवी क्रौर्याला सामोरे जाणे, ह्या गोष्टी त्याच्यासाठी नित्याच्या आहेत. पण तरीही या जंगलातील भयानकता त्याला आतून हादरवून सोडत आहे. तो रातकिड्यांचा सलग कर्कश आवाज म्हणजे एक प्रकारे सेन्सरी ओव्हरलोड आहे. सेन्सरी ओव्हरलोड, बरोबर. माणसाचा मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जेव्हा असा एकसुरी आणि मोठा आवाज कानावर आदळत राहतो तेव्हा विचार करण्याची क्षमता कुंठित होते. आणि अचानक जेव्हा त्याला कोल्हे कुई आणि रानकुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा त्याच्या अंगावर सरसरून काटा येतो. क्या बात है. हा विरोधाभास अत्यंत सूचक आहे. मानवी शत्रूंना न घाबरणारा एक शूर हेर निसर्गाच्या या अक्राळ विक्राळ रूपापुढे स्वतःला हतबल समजतोय. बरोबर. आपण आजच्या सुरक्षित वातावरणात विचार केला तर आपल्याला ह्याची कल्पना येणं थोडं कठीण आहे. आजकाल घरात अचानक वीज गेली आणि वायफाय बंद पडले तरी आपली चिडचिड होते, आपण अस्वस्थ होतो. नक्कीच. आपल्या स्वतःच्या घरात जिथे आपल्याला कानाकोपरा माहिती असतो तिथेही अंधार झाला की आपण चाचपडतो. मग विचार करा 17व्या शतकातील ते घनदाट जंगल जिथे पावला पावलावर मृत्यू दबा धरून बसला आहे, तिथे त्या माणसाची अवस्था काय होत असेल? हे अज्ञात गोष्टींचे जे भय आहे ते मानवी मनातील सर्वात आदिम आणि खोलवर रुजलेले भय आहे. अगदी तंतोतंत. आपण जे पाहू शकत नाही, ज्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही, त्याचीच भीती आपल्याला सर्वात जास्त वाटते. आधुनिक मानसशास्त्रात याला फिअर ऑफ द अननोन म्हणतात. फिअर ऑफ द अननोन. हो. समोर शत्रू असला तर त्याच्याकडे किती शस्त्रे आहेत, त्याची ताकद किती आहे, याचा अंदाज बांधून लढता येते. पण जंगलात जिथे शत्रू कोण आहे हेच माहिती नाही, तिथे तो अनुभवी हेरही एका सामान्य माणसासारखा घाबरतो. आणि ही भीती प्रत्येक पावलागणिक वाढत जाते. तो आपला प्रत्येक आवंडा गिळत प्रत्येक पाऊल सांभाळून पुढे टाकत चालू लागतो. आणि या सावधगिरीच्या क्षणीच कथेचा वेग अचानक वाढतो. एक अत्यंत उत्कंठावर्धक प्रसंग येथे घडतो. समोरच्या एका विशाल वडाच्या झाडामागून कोणीतरी एकदम वेगाने त्याच्या दिशेने येत असल्याची चाहूल त्याला लागते. बापरे, तो क्षण. तो जो पावलांचा आवाज आहे तो जसजसा स्पष्ट होऊ लागतो तसतशी खंडेरावाच्या शरीराची आणि मनाची अवस्था वेगाने बदलत जाते. तो क्षणार्धात वीरासन पवित्रा घेतो. त्याचे डोळे स्थिर होतात, हृदयाची ठोके प्रचंड वाढतात आणि त्याचे सर्वांग घामाने भिजून निघते. त्याच्या मनात पक्के होते की या असल्या भयान जंगलात कोणता मनुष्य मरायला येणार? हे नक्कीच एखादे हिंस्त्र जनावर असणार. आणि आता आपला खेळ खल्लास. शरीराने लढायची तयारी केली आहे, पण मनाने मात्र मृत्यूचा स्वीकार केला आहे. हा एक विलक्षण अंतर्विरोध वाटत नाही का? नक्कीच वाटतो. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा मृत्यू अगदी डोळ्यांसमोर उभा असतो आणि वाचण्याची कोणतीही आशा उरत नाही, तेव्हा माणसाचे मन कसा विचार करते? खंडेरावाच्या शरीराने बचावाची तयारी केली आहे. त्याने वीरासन पवित्रा घेतला आहे. वीरासन हा असा पवित्रा आहे जो लढाईसाठी अंतिम सज्जता दर्शवतो. पण त्याचे मन मात्र एका वेगळ्याच निष्कर्षावर पोचले आहे. या जंगलाच्या भयानकतेने त्याच्या मनात हा विचार इतका पक्का रुजवला आहे की इथे माणसाचे अस्तित्वात शक्य नाही आणि जे काही समोरून येत आहे ते मानवी ताकदीच्या पलीकडचे आहे. बरोबर. आणि जेव्हा त्याला वाटते की आता आपला अंत निश्चित आहे तेव्हा तो घाबरून पळ काढत नाही किंवा किंचाळत नाही. तो डोळे मिटून घेतो आणि एका क्षणासाठी शिवछत्रपतींचं स्मरण करतो. हा या संपूर्ण 51व्या पानातील सर्वात शक्तिशाली आणि तात्विक क्षण आहे. होय, ते शिवछत्रपतींचं स्मरण. लेखकाने तिथे फार अर्थपूर्ण ओळी लिहिल्या आहेत. मृत्यू समोर उभा असताना तो त्या महामानवाचं स्मरण का करतो? लेखकाने म्हटले आहे की ज्यांनी केवळ खंडेरावाचंच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची भीती घालून आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला होता. अगदी बरोबर.
आता इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा आपण आजच्या काळात संकटात असतो, मग ते नोकरी जाण्याचं संकट असो, आर्थिक नुकसान असो वा दुसरी एखादी मोठी अडचण, तेव्हा आपण कोणाचा आधार घेतो? आपण आपल्या कुटुंबाचा, मित्रांचा किंवा आपल्या बँक बॅलन्सचा विचार करतो. खरंय. पण खंडेराव मृत्यूच्या दारात उभा असताना एका राजाचं स्मरण करतोय. ही नुसती स्वामीनिष्ठा नाहीये, तर हा एक वैचारिक आधार आहे. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. आधुनिक परिभाषेत सांगायचे तर हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल अँकर आहे. शिवछत्रपती हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एका विचारधारेचे, एका अदम्य धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक होते. हो. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्या काळात सर्वसामान्यांच्या मनात सतत एक दहशतीचं वातावरण असायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनातील ती पराभवाची मानसिकता समूळ नष्ट केली होती. अगदी मुळापासून. मृत्यूला कसे सामोरे जायचे आणि जीवनाला अर्थ कसा द्यायचा हे त्यांनी शिकवले होते. खंडेरावासारख्या एका हेरासाठी संकटाच्या या सर्वोच्च शिखरावर इतर कोणतीही गोष्ट धीर देऊ शकत नाही. हे स्मरण खंडेरावाला मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाण्याची एक अद्भुत ताकद देते. तो लढायला सज्ज होतो. तो मरायला तयार होतो. पण हा पराभवाचा क्षण नाही, तर तो एका सर्वोच्च समर्पणाचा क्षण आहे. एक भक्कम वैचारिक बैठक माणसाला किती मजबूत बनवू शकते हे यातून सिद्ध होते. तो मृत्यूला कवटाळायला तयार झाला आहे. आता फक्त 1-2 क्षण बाकी आहेत असे त्याला वाटते. आणि इथूनच हा प्रसंग खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो. कारण जे घडते ते त्याच्या आणि वाचकांच्याही अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध असते. तो डोळी मिटून समोरून येणाऱ्या मृत्यूची वाट पाहत असताना क्षणार्धात कोणीतरी मागच्या बाजूने त्याचे तोंड दाबते. बापरे. समोरून येत होता. सर्व लक्ष समोर केंद्रित होते, पण अचानक हल्ला मागून झाला. एखाद्या कसलेल्या हेरासाठी हा किती मोठा धक्का असेल. आणि तिथे लेखकाने वापरलेला विरोधाभास फारच सुरेख आहे. खंडेराव स्वतः एका लढवय्याच्या पवित्र्यात होता, तरीही या अनपेक्षित हल्ल्याने तो पूर्णपणे गाफील सापडतो. ज्या फाताने त्याचे तोंड दाबले आहे, तो हात त्याला अतिशय शक्तिशाली आणि कणखर वाटतो. आणि मग खंडेराव आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्या हाताची मिठी सोडवतो. तो सावध होऊन रागाने आणि आश्चर्याने मागे वळून पाहतो. आणि तिथे मागे कोण उभं असते? तर ती प्रत्यक्ष सावित्री असते. सावित्री? ज्या सावित्रीच्या शोधासाठी त्याने हा मृत्यूचा सापळा पत्करला होता, वेदना सहन करत जो या भयानक जंगलात आला होता, तीच सावित्री आता त्याच्या समोर उभी आहे. हे दृश्य खरोखरच अंगावर शहारे आणणार आहे. तो आश्चर्याने विस्फारलेल्या नजरेने तिच्याकडे पाहतच राहतो आणि अनवधानाने मागे सरकू लागतो. तिला समोर पाहून त्याला हायसे वाटायला हवे होते, पण त्याची प्रतिक्रिया तशी नाहीये. याला जर आपण अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हा केवळ एक सुखद धक्का उरलेला नाही. खंडेरावाची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. तो नजर विस्फारत मागे सरकू लागला. तो आनंदाने तिला मिठी मारत नाहीये, तो स्तब्ध झालाय. त्याला विश्वास बसत नाहीये की ज्या मृत्यूची तो वाट पाहत होता, तो मृत्यू नसून त्याचं ध्येय त्याच्या समोर उभे आहे. पण लेखकांनी या भेटीला एखाद्या पारंपरिक रोमॅन्टिक वळणावर नेऊन न सोडता एका अत्यंत रहस्यमय आणि तणावपूर्ण वळणावर नेऊन ठेवले आहे. ते कसे? खंडेराव मागे हटत आहे हे पाहताच सावित्री लगेचच पुढे येते, त्याचा हात घट्ट पकडते आणि तिच्या दुसऱ्या हाताचं बोट त्याच्या ओठांवर ठेवते. ती मान नकारार्थी हलवून त्याला पूर्णपणे शांत राहण्याची, एक शब्दही न उच्चारण्याची खूण करते. हा जो निःशब्द संवाद आहे तो या उतार्यातील सर्वात मोठा बॉम्बगोळा आहे. होय, ती काहीही बोलत नाही, पण तिची ती कृतीच खूप काही सांगून जाते. ती त्याला अशी खूण करतीये जणू काही एक साधा श्वासही त्यांचा जीव घेऊ शकतो. अगदी तंतोतंत. तिची ती शांत राहण्याची खूण म्हणजे एक भयंकर इशारा आहे. ती एका अर्थाने त्याला सांगत आहे की तू मला शोधलेस हे ठीक आहे, पण आपण अजिबात सुरक्षित नाही होत. बापरे. खंडेरावाला वाटले होते की समोरून येणारे जनावर हाच एकमेव धोका आहे. पण सावित्रीची ती कृती हे स्पष्ट करते की या जंगलात त्या जनावरापेक्षाही भयानक काहीतरी आहे. आणि ते जे काही आहे ते इतके जवळ आहे की एका शब्दाने किंवा एका श्वासाचा आवाजानेही ते सावध होऊ शकतं. म्हणजे संकट टळलेलं नाहीये. अजिबात नाही. हा निशब्द संवाद आगामी एका खूप मोठ्या अकल्पित धोक्याची नांदी देतो. ती तिथं लपून बसली होती याचाच अर्थ ती कोणापासून तरी किंवा कशापासून तरी आपला जीव वाचवत होती. येथे लेखक वाचकांना एका सर्वोच्च बिंदूवर आणून सोडतो जिथे उत्सुकता आणि भीती दोन्ही एकाच वेळी शिगेला पोचतात. हा पूर्ण प्रवासच एखाद्या रोलर कोस्टर सारखा आहे. आपण जर या संपूर्ण 50व्या पानाचा थोडक्यात आढावा घेतला
तर हा खऱ्या अर्थाने एका मानसिक आणि भावनिक चढउतारांचा प्रवास आहे. एका कुबट गुहेतून अंधारात सुरू झालेला हा प्रवास त्या अंगावर काटा आणणाऱ्या जंगलात पोहोचतो. हो. इथे आपण माणसाची आदिम भीती अनुभवतो, रातकिड्यांचा तो वेड लावणारा आवाज ऐकतो, संकटाच्या वेळी शिवछत्रपतींच्या स्मरणातून मिळणारा तो मानसिक आधार पाहतो आणि शेवटी ज्या ध्येयासाठी हा सगळा अट्टाहास होता त्या सावित्रीची अत्यंत अनपेक्षित आणि गूढ भेट अनुभवतो. एकाच पानावर लेखकाने भीती, वेदना, शौर्य, वैचारिक निष्ठा आणि रहस्य या सगळ्यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. आणि यातून अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष हा की माणसाकडे असलेला एक मजबूत वैचारिक आधार संकटाच्या वेळी कसा तारणहार ठरतो. आजच्या जगातही आपल्याला अशाच एखाद्या मानसिक अँकरची गरज असते, जो आपल्याला कठीण प्रसंगात खंबीर राहायला मदत करेल. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे लेखकाचे अफाट कौशल्य. लेखकाने केवळ कथा सांगितली नाही, तर सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलांचा अत्यंत हुशारीने वापर केला आहे. तलवारीची आणि खंजिराची मूठ, रातकिड्यांचा झिणझिण्या आणणारा आवाज, घामाने भिजलेले शरीर आणि शेवटी तो ताकदवान पण नाजूक स्पर्श. हे सर्व तपशील त्या प्रसंगाला इतके जिवंत करतात की वाचक प्रत्यक्ष त्या अंधाऱ्या जंगलात उभा असल्याचे भासते. हाच खऱ्या अर्थाने उत्तम साहित्याचा विजय आहे. हे अगदी खरे आहे. हे सर्व ऐकल्यावर आणि या सखोल चर्चेनंतर एक अत्यंत वेगळाच विचार मनात येतो. खंडेराव आणि सावित्री आता अखेर एकत्र आले आहेत. खंडेरावाने स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्या ध्येयाचा वेड्यासारखा शोध घेतला ते ध्येय त्याला मिळाले आहे. हो. पण कधीकधी आपण ज्या ध्येयाचा असा अट्टहासाने शोध घेत असतो ते ध्येयच आपल्याला सर्वात मोठ्या संकटात ओढत असते का? सावित्रीने त्याला शांत राहण्याचा जो इशारा दिला त्यावरून असा प्रश्न पडतो की खंडेरावाचे हे ध्येय त्याचे तारणहार ठरणार आहे की त्याचा काळ? हा खूप महत्वाचा विचार आहे. कधी कधी आपल्याला वाटते की ध्येय गाठले म्हणजे आपला संघर्ष संपला, पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा ध्येय प्राप्त झाल्यानंतरच खऱ्या आणि सर्वात मोठ्या धोक्याला सुरुवात होते का? त्या भयानक अंधारात आता त्यांच्या मागावर नेमके कोण आहे, यापेक्षाही महत्वाचा प्रश्न हा आहे की ज्या सावित्रीला शोधून खंडेरावाने स्वतःला जिंकल्याचे मानले आहे, तीच सावित्री आता त्याला कोणत्या नव्या मृत्यूच्या खाईत लोटणार आहे. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. श्रोत्यांसाठी सुद्धा हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर विचार करणे खरोखरच रंजक ठरेल. आणि याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.